आपल्या पतीपासून दूर राहणारी स्त्री कोणते पाप करते तुम्हाला माहीत आहे का? मित्रांनो, या जगात अनेक पुरुषांना काही कामांमुळे किंवा काही अडचणींमुळे आपल्या पत्नीपासून दूर राहावे लागते. पण जेव्हा एक स्त्री आपल्या पतीपासून दूर राहते तेव्हा ती आपल्या मनाला वासनेपासून रोखू शकते का? किंवा आपल्या पतीला फसवून एखाद्या परक्या पुरुषासोबत किंवा आपल्याच घरातील पुरुषासोबत संबंध ठेवते का? आणि आपण हे देखील जाणून घेणार आहोत की स्त्रीचा तो कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो. नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण असणार आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की स्त्रीचा कोणता अवयव आहे जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो. यासोबतच आपण या व्हिडिओमध्ये आणखी काही चर्चा करणार आहोत ज्या तुमच्या आयुष्यात खूप उपयोगी पडतील. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. ही कथा लक्षपूर्वक ऐका, तुमच्या आयुष्यात खूप उपयोगी पडेल. चला तर मित्रांनो, आपण कथा सुरू करूया आणि या कथेच्या माध्यमातून तुम्हाला स्त्रीच्या त्या अवयवाबद्दल सांगूया जो रात्री मोठा होतो आणि दिवसा लहान होतो. मित्रांनो, एकदा देवर्षी नारदजी पृथ्वीलोकावर फिरत होते. तेव्हा त्यांनी जंगलात एका विवाहित स्त्रीला पाहिले. ती स्त्री परपुरुषासोबत संबंध ठेवत होती. त्या स्त्रीला असे करताना पाहून नारदजींना आश्चर्य वाटले. नारदजी विचार करू लागले की ही एक विवाहित स्त्री आहे. विवाहित स्त्री असूनही ती परपुरुषासोबत संबंध ठेवत आहे. विवाहित स्त्रीसाठी असे करणे योग्य नाही. हे खूपच चुकीचे आणि घृणास्पद कृत्य आहे. स्त्रिया असे का करतात? जी स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत करते आणि तीच स्त्री परपुरुषासोबत संबंध ठेवते, हा विधात्याचा कसा खेळ आहे याबद्दल मला नक्कीच जाणून घेतले पाहिजे. मित्रांनो, मग नारदजी विचार करतात की आता याबद्दल मी कसे शोधू की स्त्रिया असे का करतात? तेव्हा नारदजींच्या मनात येते की का नाही भगवान विष्णूंना या प्रश्नाचे उत्तर विचारले पाहिजे. तेच या गोष्टीला योग्य प्रकारे सांगू शकतील की एक विवाहित स्त्री जी पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचे व्रत करते आणि ती परपुरुषांसोबत संबंध ठेवते, शेवटी त्या असे कसे करू शकतात? मित्रांनो, हे रहस्य जाणून घेण्यासाठी नारदजी भगवान विष्णूंकडे पोहोचले. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, या देवमुनी नारद, आज तुमचा चेहरा पाहून मला असे वाटते की तुम्ही आम्हाला काहीतरी आश्चर्यकारक गोष्ट विचारण्यासाठी आला आहात. आता तुम्ही सांगा, काय विचारू इच्छिता? तुम्ही निसंकोचपणे विचारा. तेव्हा नारदजींनी भगवान विष्णूंना सांगितले, हे प्रभू, मी आज जेव्हा पृथ्वीलोकावर भ्रमण करत होतो तेव्हा मी एका विवाहित स्त्रीला परपुरुषाशी संबंध ठेवताना पाहिले. मी हे देखील ऐकले आहे की स्त्रिया करवा चौथचे व्रत करतात जेणेकरून पतीचे आयुष्य वाढेल, पण तरीही तीच स्त्री परपुरुषाशी संबंध ठेवते, तर हे कसे शक्य आहे? स्त्रीचे असे काम करणे खूप चुकीचे आहे. स्त्रिया असे का करतात? आणि त्याचबरोबर हे प्रभू, माझा तुम्हाला आणखी एक प्रश्न आहे की स्त्रियांचे ते कोणते अंग असते जे रात्री मोठे होते आणि दिवसा लहान होते? माझे हेच 2 प्रश्न आहेत जे मी तुमच्याकडून जाणून घेण्यासाठी आलो आहे. म्हणूनच हे प्रभू, या प्रश्नांची उत्तरे देण्याची कृपा करा. हे पिता, मी तुमच्याकडे मोठ्या उत्सुकतेने आलो आहे आणि मला हे समजून घ्यायचे आहे की करवा चौथचे व्रत करणाऱ्या स्त्रिया म्हणजे पतिव्रता बनणाऱ्या स्त्रिया परपुरुषांशी संबंध का ठेवतात? त्या असे का करतात? आणि ते कोणते अंग असते जे रात्री मोठे आणि दिवसा लहान होते? यांचा अर्थ काय आहे? आणि स्त्रिया आपल्या पतीशी विश्वासघात का करतात? तर मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात की हे देवमुनी नारद, तुम्ही आज जे हे 2 प्रश्न मला विचारले आहेत यात समस्त मानवजातीचे कल्याण दडलेले आहे. म्हणूनच मी तुमच्या या प्रश्नांची उत्तरे एका छोट्या कथेच्या माध्यमातून सांगतो. पण तुम्हाला आमची ही कथा लक्षपूर्वक
पूर्ण ऐकावी लागेल. मित्रांनो, तेव्हा नारदजी वचन देत म्हणतात की ठीक आहे प्रभू, मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही जी काही कथा सांगाल ती मी लक्षपूर्वक पूर्ण ऐकेन. आता तुम्ही तुमची कथा सुरू करा आणि आमच्या शंकेचे समाधान करा. मित्रांनो, तेव्हा भगवान विष्णू कथा सुरू करतात आणि म्हणतात की हे देव मुनी नारद, एका वेळेची गोष्ट आहे. एका गावात हरिहर नावाचा पंडित आपल्या पत्नी मालती सोबत राहत होता. तो खूप ज्ञानी होता. तो पंडित नक्षत्रांचाही खूप मोठा ज्ञानी होता. म्हणजे मुलगा असो वा मुलगी, त्यांच्या नक्षत्रांना तो चांगल्या प्रकारे बघून घेत असे. त्यांची जन्मकुंडलीही बनवत असे. त्याला शास्त्रांचेही खूप चांगले ज्ञान होते. एक दिवसाची गोष्ट आहे. पंडितजींच्या पत्नीच्या गर्भातून एका मुलीचा जन्म होतो. आता जी पंडिताईन होती ती मुलीला पाहून खूप आनंदी होती. परंतु इकडे जेव्हा पंडिताने आपल्या मुलीची जन्मकुंडली पाहिली तेव्हा तो खूप घाबरला. पण जी गोष्ट होती ती त्याने आपल्या पत्नीला सांगितली नाही, कारण नुकतीच तिच्या पत्नीने प्रसूती केली होती. त्यामुळे त्या पंडिताने ती गोष्ट आपल्या पत्नीला सांगितली नाही. आपल्या मुलीला पाहून ती पंडिताईन खूप प्रसन्न होती. काही दिवसांनंतर जेव्हा त्या मुलीचे नामकरण करण्यात आले तेव्हा पंडितजींनी आपल्या मुलीचे नाव देवयानी ठेवले. देवयानी जी होती ती दिसायला खूप सुंदर होती. हळूहळू वेळ जात गेला आणि मुलगी मोठी होत गेली. जेव्हा देवयानी जवान झाली आणि लग्नायोग्य झाली तेव्हा देवयानीच्या आईने आपल्या पतीला म्हणजे पंडितजींना सांगितले की हे पियाजी, आपली मुलगी आता लग्नायोग्य झाली आहे. आता तुम्ही एखादा चांगला वर शोधून तिचे लग्न करून द्या. पंडित जेव्हाही आपल्या पत्नीचे हे बोल ऐकतं असे तेव्हा तो ती गोष्ट टाळत असे. याचा अर्थ असा की जेव्हाही पंडिताईन आपली मुलगी देवयानीच्या लग्नाबद्दल पंडितजींशी बोलत असे तेव्हा तो कोणत्याही प्रकारे ती गोष्ट टाळत असे. अशा प्रकारे गोष्ट टाळत खूप दिवस झाले, पण पंडिताने आपली मुलगी देवयानीचे लग्न केले नाही. तो करणार तरी कसा? त्याला तर देवयानीच्या जन्मकुंडलीबद्दल माहीतच होते. मित्रांनो, तो पंडित आपल्या मुलीचे लग्न करू इच्छित नव्हता, कारण त्याच्या मुलीच्या जन्मकुंडलीत असे लिहिले होते की देवयानीचे लग्न ज्याच्या सोबत होईल 2-3 वर्षांनंतर तो मरेल आणि देवयानी विधवा होईल. मित्रांनो, या जगात असा कोणताही बाप नाही जो आपल्या मुलीला विधवा म्हणून पाहणे पसंत करेल. त्यामुळे तो पंडित जो होता तो विचार करत होता की मी आपली मुलगी देवयानीचे लग्नच करणार नाही, जेणेकरून पुढे जाऊन आपल्याला आपल्या मुलीला विधवा म्हणून पाहावेच लागणार नाही. हळूहळू वेळ निघून जात होता. आता गावातील लोक पंडिताला दोष देऊ लागले आणि आपापसात बोलू लागले की हा कसा बाप आहे. त्याची मुलगी देवयानी खूप दिवसांपासून लग्नायोग्य झाली आहे, पण हा पंडित आपल्या मुलीचे लग्नच करत नाही. एक दिवस गावातील काही स्त्रिया पंडिताईंकडे जाऊन त्यांना म्हणाल्या की हे पंडिताईन दीदी, तुमची मुलगी खूप दिवसांपासून लग्नायोग्य झाली आहे, पण तुम्ही तिचे लग्न का करत नाही? तेव्हा पंडिताईन त्या स्त्रियांना म्हणते, हे बहिणींनो, मी काय करू? मी माझ्या पतीला अनेक वेळा सांगितले, पण आमचे पती माझे ऐकतच नाहीत. गावातील स्त्रिया म्हणाल्या, तुम्ही पुन्हा सांगा, वारंवार सांगा आणि आपल्या मुलीचे लग्न करून घ्या. कदाचित तुम्हाला माहित नाही, तरुण मुलीला जास्त काळ घरात ठेवू नये. तिचे लगेच हात पिवळे करून टाकावेत. मित्रांनो, मग स्त्रियांचे बोलणे ऐकून ती पंडिताईन त्या स्त्रियांना म्हणते, ठीक आहे, आज जेव्हा आमचे पती येतील तेव्हा मी त्यांना सांगेन की एकतर तिचे लग्न करून द्या किंवा तिचा गळा दाबून आपल्या हातांनी तिला मारून टाका. मित्रांनो, मग पंडिताईन आपल्या घराच्या आत येते आणि खूप रागात बसते. संध्याकाळची वेळ असते तेव्हा पंडितजी आपल्या यजमानांकडून घरी येतात. तेव्हा पंडिताईंना रागात बसलेले पाहून पंडितजी म्हणू लागले की अरे भाग्यवान, काय झाले? कोणी काही म्हटले आहे का जे तुझ्या चेहऱ्यावर इतका राग दिसत आहे? तेव्हा पंडिताईंने सर्व गोष्ट सांगितली आणि म्हणाली की तुम्हाला तर लाजच नाही.
अरे तुम्हाला तर लोक काही म्हणत नाहीत, पण माहीत आहे आज गावातील स्त्रियांनी मला किती टोमणे मारले आणि म्हटले की किती वर्षांपासून मुलगी तरुण आहे आणि तुम्ही लग्नच करत नाही. कदाचित तुम्हाला हे माहीत नाही की तरुण मुलीला जास्त काळ घरात ठेवू नये. असे केल्याने आई वडिलांना पाप लागते. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तरुण मुलीचे लग्न करून द्यावे. पण तुम्हाला तर लाजच नाही. तुम्ही इतरांना उपदेश देता आणि स्वतः आपल्या मुलीकडे लक्ष देत नाही. मित्रांनो, पंडितजींनी गोष्ट टाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण पंडिताईन म्हणाली की आज मी तुमचे काहीही ऐकणार नाही. एकतर मुलीचे लग्न करून द्या किंवा तिला आपल्या हातांनी मारून टाका. आज मी तुमचे काहीही ऐकणार नाही. पण मित्रांनो, जी गोष्ट होती ती पंडितजी आपल्या पत्नीला सांगतात आणि म्हणतात, ठीक आहे, आता तू जास्तच हट्ट करत आहेस, तर चला मी एखादा चांगला वर शोधून तिचे लग्न करून देईन. मग तो पंडित आपली मुलगी देवयानीसाठी वर शोधू लागतो. दुसऱ्या गावात देवयानीसाठी योग्य मुलगा सापडतो आणि तो आपल्या मुलीचे लग्न त्याच्याशी करून तिची पाठवणी करतो. तिची मुलगी 2-3 वर्षे आनंदी राहते आणि तिसरे वर्ष संपल्यानंतर तिचा पती मरण पावतो. तेव्हा पंडित आपल्या मुलगी देवयानीला घरी बोलावतो, कारण तिच्या सासरवाडीत दुसरे कोणी नव्हते. काही काळानंतर पंडितजींनी दुसरा वर शोधला आणि दुसरे लग्न लावून दिले. देवयानी सासरवाडीत गेल्यानंतर काही वर्षांनी तिचा दुसरा पतीही मरण पावला. आता पंडितजींना खूप दुःख झाले. पंडितजी पुन्हा आपल्या मुलीला घरी बोलावतात. तिकडे पंडिताईने विचार केला की अशी काय गोष्ट आहे की माझ्या मुलीचे लग्न 2 ठिकाणी झाले, पण दोन्ही ठिकाणी ती विधवा झाली. आता इकडे पंडिताईही खूप दुःखी झाली. त्यानंतर पंडितजींनी तिसऱ्या वराचा शोध घेतला. तिसरा मुलगा सापडतो आणि जेव्हा तिसऱ्या मुलासोबत आपली मुलगी देवयानीचे लग्न केले, तेव्हा निरोपाच्या वेळी पंडितजींनी आपली मुलगी देवयानीला सांगितले की मुली, तू तुझ्या सासरवाडीला जात आहेस. दुःखी असो वा सुखी असो, तुझ्या आयुष्यात काहीही झाले तरी ते दुःख सुख स्वतःच बघ. आजपासून माझ्या घरी येऊ नकोस. तू हे समजून घे की तुझे आई वडील या जगात नाहीत. इतके बोलून त्यांनी आपल्या मुलीला निरोप दिला. आता मुलगी आपल्या सासरवाडीला निघून जाते आणि इकडे पंडिताईने जेव्हा आपल्या पतीला मुलीबद्दल असे बोलताना ऐकले, तेव्हा पंडिताईने आपल्या पती पंडितजींना सांगितले की स्वामी, एक गोष्ट सांगा. तुम्ही आपल्या मुलीला असे का म्हणालात की तुम्ही समजून घ्या की तुमचे आई वडील या जगात नाहीत. आमच्या घरी कधीही येऊ नका. अहो, ती तुमची मुलगी आहे. तुम्ही तिला असे का म्हणालात की स्वतःची काळजी घे, पतीची काळजी घे. तुम्ही तिला असे कसे म्हणू शकता? तर मित्रांनो, पंडितजी आपल्या पत्नीला आपल्या मुलीच्या कुंडलीबद्दल सांगू इच्छित नव्हते, परंतु पत्नीने वारंवार विचारल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की हे प्रिये, जेव्हा आपल्या मुलीचा जन्म झाला होता तेव्हा मी आपल्या मुलीची जन्मकुंडली पाहिली होती. त्याचे नक्षत्र विवाहासाठी प्रतिकूल होते. तिच्या जन्मकुंडलीत असा दोष होता की आपल्या मुलीचे लग्न ज्याच्याशी होईल तो 2-3 वर्षांनी मरेल किंवा त्याआधीही त्याचा मृत्यू होऊ शकतो. हे प्रिये, आता आपलेही वय झाले आहे. आपण आपल्या मुलीला किती काळ बसवून खाऊ घालणार? उद्या जर आपण नसलो तर आपली मुलगी इथे काय करेल? जर ती तिच्या घरी राहिली तर कदाचित देवाची कृपा होईल आणि तिला मुले बाळे होतील आणि ती आपले जीवन आरामात घालवेल. सासरच्या घरी ती आपले जीवन व्यतीत करेल. मित्रांनो, आपल्या पतीचे बोलणे ऐकल्यानंतर त्या पंडिताच्या पत्नीला स्वतःवर खूप लाज वाटू लागली की मी आपल्या पतीला किती वाईट बोलले. परंतु त्यांनी आपल्या मुलीचे भलेच इच्छिले होते, त्यामुळे तिचे लग्न कोणाशीही करू इच्छित नव्हते. माझ्याच चुकीमुळे 2 लोकांचे प्राण गेले. मित्रांनो, आता इकडे काही काळ लोटल्यानंतर त्या पंडिताच्या मुलीच्या लग्नाला 3 वर्षे झाली होती. त्या 3 वर्षात त्या पंडिताच्या मुलीला 2 पुत्र झाले.
मोठ्या पुत्राचे नाव वेद आणि लहान पुत्राचे नाव यश होते. आता असेच वेळ जात होता. मित्रांनो, मग एक दिवस अचानकच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला आणि आता तिच्या तिसऱ्या पतीचाही मृत्यू झाला होता, ज्यामुळे पंडिताची मुलगी खूप त्रस्त झाली आणि विधवा झाली. आता ती आपल्या दोन्ही मुलांसोबतच आपल्या घरी आपल्या मुलांचे पोट भरू लागली, कारण तिच्या वडिलांनीही तिला माहेरी येण्यास मनाई केली होती. यामुळे ती आपल्या वडिलांच्या घरीही जाऊ शकत नव्हती. काही काळानंतर त्या पंडिताच्या मुलीचे जे पुत्र होते ते मोठे झाले होते आणि आपले कार्य स्वतः करू लागले होते. मोठा मुलगा जो वेद होता तो एक व्यापारी बनला होता आणि शहरात त्याचा स्वतःचा एक व्यापार होता. तो धान्याची खरेदी करत असे आणि ते शहरात नेऊन विकत असे. त्याचे किराणा मालाचे एक खूप मोठे दुकानही होते. वेदचा एक खूप चांगला मित्र होता ज्याचे नाव श्याम होते. तो त्याच्या गावाच्या शेजारच्या गावात राहत होता. वेदचा धाकटा भाऊ यश अजूनही शिकत होता. जेव्हा वेद मोठा झाला आणि स्वतःच्या पायावर उभा राहिला तेव्हा त्याच्या आईने त्याचे लग्न जवळच्या गावातील धारिणी नावाच्या मुलीशी लावून दिले. धारिणी खूप लाजाळू मुलगी होती. ती जितकी लाजाळू होती तितकीच सुंदरही होती. वेदची पत्नी बनण्याचे सर्व गुण धारिणीमध्ये होते. धारिणी ज्या गावात राहत होती त्याच गावात श्याम राहत होता. जेव्हा वेदचे लग्न झाले तेव्हा काही दिवसांनी वेद पुन्हा व्यापाराच्या निमित्ताने आपली पत्नी धारिणीला गावातच आईच्या सेवेसाठी सोडून गेला. आपला व्यापार सांभाळण्यासाठी तो शहरात गेला. वेदला हे समजले होते की त्याचा धाकटा भाऊ शिकत आहे आणि त्याच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये आणि त्याला अन्न पाणी मिळत राहावे, जेणेकरून तो वेळेवर सर्व कामे करू शकेल. आणि त्याच्या आईचे वयही झाले होते, ज्यामुळे त्यांनाही काम करण्यात त्रास होत होता. म्हणूनच वेदने आपली पत्नी धारिणीला गावातच सोडण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा ही धारिणीला काही हवे असायचे तेव्हा वेद श्यामला सांगून धारिणीला सामान मिळवून द्यायचा. जर धारिणीला कुठे जायचे असेल तर वेद श्यामला सांगून धारिणीला त्या ठिकाणी पोहोचवून द्यायचा. धारिणी ही सुरुवातीला आपल्या सासूबाईंची खूप सेवा करायची आणि आपला पती वेदवर प्रेम करायची. आता वेळ असाच जात होता. मित्रांनो, मग इकडे देवमुनी नारदांना कथा सांगताना भगवान विष्णू म्हणतात, हे देवमुनी नारद, अचानक एक दिवशी श्याम वेदच्या घरी आला. त्या दिवशी वेदची पत्नी धारिणी घरात काही काम करत होती. तेव्हा त्याने बाहेरून आवाज दिला की वहिनी कुठे आहात? बाहेर या. तुमच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे आणि त्यांनी मला तुमच्याकडे पाठवले आहे आणि त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. जेव्हा धारिणीने श्यामचे इतके बोलणे ऐकले तेव्हा ती धावत श्याम जवळ पोहोचली. आता इतक्यात धारिणीची सासूबाईही येतात. जेव्हा त्या श्यामला बाहेर पाहतात तेव्हा त्या श्यामच्या घरी येण्याचे कारण विचारतात. तेव्हा श्याम म्हणतो की आई, धारिणी वहिनीच्या वडिलांची तब्येत खूप खराब आहे. त्यांनी लवकर यांना आणण्यासाठी पाठवले आहे, म्हणूनच मी येथे आलो आहे. जेव्हा धारिणीच्या सासूबाईंनी श्यामचे बोलणे ऐकले तेव्हा त्या धारिणीला म्हणाल्या की तू लवकर जा आणि आपल्या वडिलांची काळजी घे. मित्रांनो, मग पुढे भगवान विष्णू म्हणतात की हे देव मुनी नारद. तेव्हा धारिणी श्यामसोबत त्याच्या घोड्याच्या गाडीवर बसून आपल्या गावाकडे निघाली. जेव्हा घरी जाऊन तिने आपल्या वडिलांना व्यवस्थित पाहिले आणि त्यांची काळजी घेतली तेव्हा हळूहळू तिच्या वडिलांच्या आरोग्यात सुधारणा होऊ लागली. तिकडे धारिणीचा नवरा तर बाहेर राहत होता. धारिणी आपल्या माहेरी आली होती, त्यामुळे ती आपल्या वडिलांच्या देखरेखीमध्ये गुंतलेली होती. तिकडे श्यामही रोज धारिणीच्या वडिलांची विचारपूस करण्यासाठी धारिणीच्या घरी येत असे. धारिणीला श्याममध्ये आता चांगुलपणा दिसू लागला होता. आता तिला श्यामबद्दल ओढ वाटू लागली होती. ती मनातल्या मनात श्यामच्या प्रेमात पडली होती, परंतु श्यामच्या मनातील कपट ती ओळखू शकली नाही, कारण श्याम एक अय्याश मुलगा होता. तो कोणतेही कामधंदा करत नव्हता, उलट त्याला जुगाराचे व्यसन लागले होते.
सोबतच तो स्त्रियांसोबतही संबंध ठेवत असे. आपली वासना पूर्ण करण्यासाठी तो वेश्यांसोबत संबंध ठेवत असे. धारिणीला हे माहीत नव्हते की श्यामची नजर आता तिच्यावर पडली आहे. इकडे धारिणीही श्यामच्या प्रेमात पडू लागली होती. आता धारिणीचे वडील बरे झाले, पण धारिणीने काहीतरी वेगळाच विचार केला होता. श्याम रोज धारिणीच्या घरी येत असे, त्यामुळे धारिणी आणि श्याम रोज फिरायला जात असत. एक दिवस जेव्हा ते दोघे फिरायला गेले होते, तेव्हा धारिणीने श्यामला म्हटले की श्याम, जर तू माझ्या बोलण्याचा राग मानणार नसशील तर मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. तेव्हा श्यामने धारिणीला म्हटले की सांगा वहिनी, मी तुमच्या बोलण्याचा कधीही राग मानणार नाही. आजपर्यंत राग मानला नाही, तर मग आता का मानू? श्यामने असे दाखवत म्हटले की जणू मी दुधाने धुतलेला आहे. मग भगवान विष्णू म्हणतात की हे देव मुनी नारद, जेव्हा श्यामच्या तोंडून धारिणीने वहिनी हा शब्द ऐकला, तेव्हा ती रागाने म्हणाली, श्याम, आजपासून तू मला कधीही वहिनी म्हणून हाक मारणार नाहीस, अन्यथा हे तुझ्यासाठी चांगले होणार नाही. मग श्याम म्हणाला, ठीक आहे, पण मग मी तुम्हाला काय? आता श्यामचे बोलणे टाळत धारिणी म्हणाली की श्याम, खरे सांगायचे तर मी तुझ्यावर खूप प्रेम करते. इतके प्रेम करते की कोणावरही करत नाही. जसे श्यामने धारिणीच्या तोंडून प्रेम शब्द ऐकला, तसे त्याच्या मनात आनंदाचे लाडू फुटले. त्याचे मन आनंदाने प्रफुल्लित झाले, गदगद झाले की चला आता माझे काम झाले. आता वेश्येशी गमन करावे लागणार नाही आणि माझे जे पैसे खर्च होत होते तेही वाचतील आणि घरी बसून मी भोग विलास करू शकेन. मित्रांनो, श्यामला धारिणी आधीपासूनच हवी होती की मी तिच्यावर प्रेम करावे आणि आता तसेच झाले. आता हळूहळू गोष्ट वाढत गेली आणि धारिणी श्यामच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकत गेली. आता हळूहळू गोष्ट इतकी वाढली की खरोखरच त्या दोघांमध्ये भोग विलास सुरू झाला. काही दिवसांनी जेव्हा धारिणीच्या सासरहून बोलावणे आले, तेव्हा श्यामला भेटण्यासाठी धारिणीने त्याला पुन्हा एकदा झोपडीवर बोलावले. तेव्हा धारिणीने श्यामला सांगितले, माझ्या प्रिय श्याम, माझ्या सासरहून बोलावणे आले आहे. आता कदाचित मी तुला भेटू शकणार नाही, म्हणून जेव्हाही मला तुझी आठवण येईल तेव्हा मी तुला एक पत्र लिहीन आणि तू मला भेटायला माझ्या सासरी ये. मित्रांनो, आता श्याम वासनेचा आधीच आदी होता, त्यामुळे श्याम धारिणीचे म्हणणे मानतो आणि धारिणी श्यामला इतके सांगून घरी येते. आता धारिणीचे वडील तिला तिच्या सासरी सोडण्यासाठी पुन्हा श्यामच्या घरी जातात, कारण धारिणीला कोणताही भाऊ नव्हता ना कोणती बहीण होती. म्हणूनच धारिणीला सासरी घेऊन जाण्यासाठी तिच्या वडिलांना कोणताही योग्य व्यक्ती दिसला नाही. म्हणून ते श्यामला घरी बोलावण्यासाठी श्यामच्या घरी गेले. जेव्हा तिचे वडील श्यामच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांनी श्यामला सांगितले की बेटा श्याम, तू माझी मुलगी धारिणीला तिच्या सासरी सोडून ये. तिच्या घरून बोलावणे आले आहे. जेव्हा श्यामने धारिणीच्या वडिलांच्या तोंडून हे ऐकले, तेव्हा त्याने सांगितले, ठीक आहे पिताजी, मी धारिणीला तिच्या सासरी सोडून देईन. मित्रांनो, मग पुढे भगवान विष्णू म्हणतात, हे देव मुनी नारद, आता काय होते? श्याम धारिणीला तिच्या सासरी सोडण्यासाठी आपल्या घोडागाडीवर बसून घेऊन जातो. आता दोघे घोडागाडीवर बसून जंगलाच्या कच्च्या रस्त्याने धारिणीच्या सासरी पोहोचतात. मग तिकडे श्याम धारिणीला तिच्या सासरी सोडून आपल्या घरी परत जातो. जसे दोघांना 2-3 दिवस व्यतीत होतात, तेव्हा आता धारिणीला श्यामची आठवण आली, कारण ती जेव्हा आपल्या घरी होती तेव्हा रोज झोपडीत श्यामला भेटायला जात असे. म्हणून आता ती वासनेची पूर्तता करण्यासाठी श्यामला मिळवू इच्छित होती. त्याला भेटून एकदा त्याच्यासोबत पुन्हा भोग करू इच्छित होती, कारण तिचा पती वेद तर आपल्या घरापासून खूप दूर शहरात राहत होता. तिथे तो आपल्या बायको मुलांचे पोट भरण्यासाठी आणि त्यांना चांगले जीवन देण्यासाठी व्यापार करत होता. वेद मोठ्या मुश्किलीने 5 किंवा 6 महिन्यांतून एकदा घरी येत असे आणि 5-6 दिवसांनंतर तो पुन्हा निघून जात असे. एक दिवस जेव्हा धारिणीला राहवले नाही, तेव्हा तिने पत्र लिहिले.
धारिणीने त्या पत्रात लिहिले की, हे प्रिय श्याम, मला तुझी खूप आठवण येत आहे आणि मला असे वाटते की मी आता तुझ्याशिवाय राहू शकत नाही. म्हणूनच आज तू मला भेटायला माझ्या घरी ये. आता काय होते? जेव्हा श्यामला धारिणीचे पत्र मिळाले तेव्हा तो तिला भेटण्यासाठी लगेच उत्सुकतेने निघाला. तिकडे धारिणीही आपल्या गावातून बाहेर आली होती. जेव्हा श्याम धारिणीच्या सासरी जात होता तेव्हा श्यामला धारिणी वाटेत भेटली. आता श्याम आणि धारिणी दोघेही तिथे एकत्र फिरायला निघाले. धारिणीच्या सासूला हे आवडत नव्हते की तिची सून सासरीच एखाद्या अनोळखी पुरुषासोबत फिरावी. आपल्या माहेरी फिरली असती तर गोष्ट वेगळी होती, परंतु ती तर सासरीच एखाद्या अनोळखी पुरुषासोबत फिरत होती. तो तिला बोलावण्यासाठी येत असे तरीही धारिणीच्या सासूला ते आवडत नव्हते. मित्रांनो, मग पुढे भगवान विष्णू कथा सांगत म्हणतात, हे देव मुनी नारद, तुम्ही ज्याला पाहून येत आहात ही त्याच स्त्रीची कथा मी तुम्हाला सांगत आहे. आता पुढे ऐका. तिकडे श्यामही धारिणीला भेटून निघून जात असे आणि पुन्हा 3-4 दिवसांनी तो परत येत असे. जेव्हा ही घटना 5 ते 6 वेळा घडली तेव्हा तिच्या सासूने एक दिवस धारिणीला सांगितले की, धारिणी, असे चालणार नाही. जोपर्यंत माझा मुलगा आता घरी येत नाही तोपर्यंत तू घरी कोणालाही बोलावू शकत नाहीस. मग ते तुझ्या माहेरून येणारे तुझे वडील असोत किंवा इतर कोणी असो. मित्रांनो, जेव्हा धारिणीने तिच्या सासूचे हे बोल ऐकले तेव्हा तिला खूप राग आला, पण ती काही बोलू शकली नाही. आता दुसऱ्या दिवशी धारिणीने श्यामला पत्र लिहिले की, श्याम, आता तू मला भेटायला काही दिवसांनी ये, कारण माझ्या सासूला माझ्यावर संशय येऊ लागला आहे. जेव्हा माझी सासू घरी नसेल तेव्हाच मी तुला बोलावेल. तिकडे श्याम आपली कामवासना थांबवू शकत नव्हता. मित्रांनो, मग याच दरम्यान धारिणीची सासू एक दिवस 5 दिवसांसाठी तीर्थस्थळी निघून जाते. मग काय होते? आता तर धारिणीला जणू काही मोकळी कच मिळाली होती. आता ती लगेच श्यामला बोलावते आणि त्याच्यासोबत घरातच संबंध प्रस्थापित करते. आणि जेव्हा तिच्या दिराची शाळेतून सुट्टी व्हायची तेव्हा त्याच्या येण्यापूर्वीच श्यामला घरातून बाहेर काढायची. एक दिवसाची गोष्ट आहे जेव्हा धारिणीने श्यामला आपल्या घरी बोलावले होते. तेव्हा अचानक धारिणीचा दीर यश तिथे येतो. तेव्हा तो पाहतो की त्याची वहिनी धारिणी श्यामला स्वयंपाकघरात बसवून जेवण वाढत आहे. यशला श्यामच्या चारित्र्याबद्दल सर्व काही माहीत होते. त्याला माहीत होते की श्याम कोणत्या प्रकारचा मुलगा आहे आणि तो कोणती कामे करतो. म्हणून यशने आपल्या वहिनीला सांगितले की, वहिनी, तुम्ही कोणत्याही अय्यागय्याला अशा प्रकारे घरी बोलावू शकत नाही आणि कदाचित तुम्हाला त्याच्या चारित्र्याबद्दलही माहीत नाही. म्हणूनच तुम्ही त्याच्याशी मोठ्या प्रेमाने बोलता आणि त्याच्यासोबत फिरता. हे तुम्ही खूप चुकीचे करत आहात. तुम्ही त्याची साथ सोडून द्या, नाहीतर मी तुमची तक्रार भैयाजींकडे करेन. मित्रांनो, मग भगवान विष्णू म्हणतात की, हे देव मुनी नारद, जेव्हा श्यामने यशचे असे बोल ऐकले तेव्हा तो रागाने तिथून निघून गेला. धारिणीला तिच्या दीर यशचे बोलणे आवडले नाही. धारिणी लगेच धावत बाहेर गेली आणि श्यामला म्हणाली, श्याम, तू रागावू नकोस, मी यशला नक्कीच धडा शिकवेन. तेव्हा श्याम म्हणाला, ठीक आहे धारिणी, जर तू असे म्हणत असशील तर ठीक आहे, अन्यथा मी आता इथे कधीच येणार नाही. एवढे बोलून श्याम तिथून निघून जातो आणि इकडे धारिणीही घरात पोहोचली. ती विचार करू लागली, जर यश घरी राहिला तर तो माझ्या आणि श्यामच्या मध्ये नक्कीच अडथळा बनेल. मी एक काम करते, या यशला विष देऊन मारून टाकते. मग आपल्या मधला अडथळा आणि हा काटा कायमचा निघून जाईल. मित्रांनो, मग भगवान विष्णू म्हणतात की, हे देव मुनी नारद, धारिणीने आपल्या मनात हेच विचार करून की दुसऱ्या दिवशी जेव्हा ती स्वयंपाक करत होती तिने जेवण बाहेर काढले आणि तिने आपल्या दिराच्या जेवणात विष मिसळले. जेव्हा यशने जेवण खाल्ले तेव्हा त्याचा मृत्यू झाला. आता कोणाला हे कळलेच नाही की यशचा मृत्यू कसा झाला. यशची आई खूप दुःखी होते.
तिकडे धारिणी मनातल्या मनात खूप आनंदी होत होती की चला, आता माझ्या आणि श्यामच्या मधला काटा कायमचा मिटला. आता आपल्या प्रेमाच्या मध्ये दुसरे कोणी येणार नाही. जेव्हा ही गोष्ट शहरात वेदला कळली तेव्हा तो कामकाज सोडून लगेच आपल्या गावी परत येतो आणि गावात पोहोचल्यावर जेव्हा त्याने आपला भाऊ यशला मृत अवस्थेत पाहिले तेव्हा त्याचे प्राण कंठाशी आले. कारण तो आपल्या भावासाठीच तर बाहेर राहत होता की त्याला चांगले शिक्षण देऊ शकेल आणि त्याला चांगले जेवण देऊ शकेल. म्हणूनच त्याने आपल्या पत्नीला घरीच सोडले होते की तिला जेवण बनवू लागू नये, घराचे काम करू लागू नये आणि आपल्या भविष्याची तिला चिंता करू लागू नये, जेणेकरून ती अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकेल. पण त्याचा भाऊ तर मरून गेला होता. काही दिवस वेद घरी थांबतो आणि काही दिवसांनंतर वेद आपली पत्नी धारिणीला सोडून पुन्हा व्यापाराच्या निमित्ताने शहरात जातो. आता धारिणी पुन्हा तीच प्रक्रिया करू लागते. काही दिवस असेच गेले तेव्हा धारिणीच्या सासूने धारिणीला सांगितले की बघ, आमच्या घरी हे सर्व काही दिवस वेद घरी थांबतो आणि काही दिवसांनंतर वेद आपली पत्नी धारिणीला सोडून पुन्हा व्यापाराच्या निमित्ताने शहरात जातो. आता धारिणी पुन्हा तीच प्रक्रिया करू लागते. काही दिवस असेच गेले तेव्हा धारिणीच्या सासूने धारिणीला सांगितले की बघ, आमच्या घरी हे सर्व चालणार नाही. जर पुन्हा असे काही झाले तर मी तुझी ही गोष्ट वेदला सांगेन. जेव्हा धारिणीने आपल्या प्रियकर श्यामबद्दल असे ऐकले तेव्हा ती मोठ्याने म्हणाली, ज्याला जे करायचे आहे ते करू दे. कोणीही वाकडा केस करू शकत नाही. मी कोणालाही घाबरत नाही. मी श्यामवर खूप प्रेम करते. मित्रांनो, जेव्हा धारिणीच्या सासूने धारिणीच्या तोंडून असे ऐकले तेव्हा ती धारिणीला म्हणाली, हे तू काय बडबड करत आहेस? तू त्या परक्या पुरुषासाठी आपल्या पतीशी दगा करत आहेस. मला तर वाटते की माझ्या मुलाला तूच मारले आहेस. जेव्हा तू असे म्हणू शकतेस तेव्हा तू माझ्या मुलाला, मग काय होते? धारिणीला पुन्हा राग आला आणि धारिणी रागाने म्हणाली, हो, मीच मारले आहे म्हातारे, आणि मी तुलाही मारून टाकेन. जर तू माझ्या आणि श्यामच्या प्रेमाच्या मध्ये भिंत बनलीस तर मी तुलाही सोडणार नाही. मित्रांनो, मग अचानक एक दिवस वेदला कळले की त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. तेव्हा तो सर्व काही सोडून येतो आणि तो पाहतो की त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. जेव्हा धारिणीचा पती धारिणीला विचारतो तेव्हा ती काहीच बोलत नाही. पण वेदला आता धारिणीवर संशय येत होता. वेदने वारंवार विचारल्यावर धारिणी सर्व सत्य सांगते की मी श्याम नावाच्या मुलावर प्रेम करते आणि तुमचा भाऊ आणि तुमची आई माझ्या प्रेमाच्या मध्ये अडथळा बनत होते आणि म्हणूनच मी त्यांच्या जेवणात विष मिसळून त्यांना एक एक करून मारले. आणि हो, मी श्यामवर खूप प्रेम करते. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मित्रांनो, वेदने आपल्या पत्नीच्या तोंडून हे ऐकताच की मी श्यामवर प्रेम करते, जो श्याम वेदचा खूप चांगला मित्र होता. वेदने आपली पत्नी धारिणीला काहीच सांगितले नाही. फक्त एवढेच म्हणाला की आता तू असे कर, शक्य तितक्या लवकर तू माझ्या घरातून निघून जा आणि आपल्या प्रियकर श्यामकडे जा, कारण तोच तुझ्या लायक आहे आणि तोच तुझी चांगली काळजी घेईल. मित्रांनो, मग काय होते? आता तर धारिणीला सूट मिळाली होती. तिकडे श्यामही आला होता. धारिणी श्याम सोबत घरी पोहोचते. काही दिवस तर सर्व ठीक होते, पण काही दिवसांनंतर धारिणीला कळले की श्याम खूप नीच जातीचा माणूस आहे. तो परक्या स्त्रियांवर आपली घाणेरडी नजर ठेवतो आणि त्याच्याकडे बकरीचा एक गोठा आहे आणि तो बकरीही चारतो. आता धारिणी आपल्या प्रियकर श्यामसोबत शेळ्या चारू लागली आणि आपल्या नशिबाला दोष देऊ लागली आणि म्हणू लागली की मी कुठे अडकले? अरे, मी तर एका राणीसारखे जीवन जगत होते. वासनेच्या जाळ्यात अडकून मी स्वतःच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. आता माझे म्हातारपण कसे जाईल? मित्रांनो, मग भगवान विष्णू म्हणतात की हे देव मुनी नारद. हेच विचार करून धारिणी आपले डोके आपटत होती आणि आपल्या कृत्याबद्दल पश्चात्ताप करत होती. तिकडे वेदाने एका चांगल्या स्त्रीला पाहून लग्न केले
आणि दोघे एकत्र राहू लागले. तिकडे धारिणीची श्यामसोबत खूप वाईट अवस्था होती. ती आपल्या नशिबाला वारंवार दोष देत होती की जर तिने वेदाला धोका दिला नसता तर आज ती एका राणीसारखी राज्य करत असती. मग भगवान विष्णू म्हणतात, हे देव मुनी नारद, स्त्रीला आजपर्यंत कोणीही समजू शकले नाही आणि कोणीही समजू शकणार नाही. स्त्री एक असे मायाजाल आहे जे वेळ आल्यावर बदलते. स्त्री आपली असो वा परकी, तिच्यावर कधीही विश्वास ठेवू नये. मित्रांनो, भगवान विष्णू पुढे म्हणतात की हे देव मुनी नारद, मी स्वतः शोधू शकत नाही की स्त्रीच्या मनात काय चालले आहे. आम्ही स्त्रीला बनवले आहे खरे, पण तरीही मी स्त्रीच्या मनातील गोष्ट जाणू शकत नाही. आणि या जगात असे कोणीही नाही जे स्त्रीच्या मनातील गोष्ट जाणू शकेल. स्त्री कितीही विश्वासार्ह असली तरी तिच्यावर विश्वास ठेवू नये. कधी धोका देईल हे माहीत नाही. जे दृश्य तुम्ही पाहून येत आहात, अशा कितीतरी स्त्रिया पतिव्रता असल्याचं नाटक आपल्या पतीसमोर करतात आणि परपुरुषांसोबत संबंध प्रस्थापित करतात. मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचे उत्तर देव मुनी नारदांना मिळाले होते. त्यानंतर भगवान विष्णू म्हणतात की हे देव मुनी नारद, त्याचबरोबर मी तुम्हाला हे देखील सांगतो की कोणती एक स्त्री आहे आणि तो कोणता पुरुष आहे ज्यापासून प्रत्येक व्यक्तीने नेहमी दूर राहिले पाहिजे. तर जी एक स्त्री परक्या पुरुषासोबत संबंध ठेवते, त्यांच्यासोबत उठते बसते आणि आपले घर सोडून दुसऱ्याच्या घरावर लक्ष देते, स्वतःला परके आणि परक्याला आपले समजते, तर अशा स्त्रीपासून प्रत्येक पुरुषाने नेहमी वाचून राहिले पाहिजे. अशी स्त्री आपल्याला नक्कीच अशा जाळ्यात अडकवेल जिथून बाहेर पडणे अत्यंत कठीण होते. मित्रांनो, भगवान विष्णू म्हणतात, हे देव मुनी नारद, आता मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर देतो की स्त्रीचे ते कोणते अंग आहे जे रात्री मोठे होते आणि दिवसा लहान होते. तर ऐका देव मुनी नारद, स्त्रीचे ते अंग आहे डोळ्याची बाहुली. डोळ्याची बाहुली जी असते ती दिवसा आकुंचन पावते म्हणजे लहान होते, आणि जेव्हा डोळा उघडतो तेव्हा ती प्रकाश पाहते, म्हणजे जेव्हा प्रकाश डोळ्यासमोर येतो तेव्हा ती डोळ्याची बाहुली आकुंचन पावते म्हणजे लहान होते, आणि जेव्हा रात्री झोपताना डोळा बंद होतो तेव्हा तीच बाहुली मोठी होते. तर हे देव मुनी नारद, मी तुम्हाला तुमच्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तर मित्रांनो, आपल्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाल्यावर देव मुनी नारद प्रसन्न होतात आणि भगवान विष्णूंना वारंवार प्रणाम केल्यानंतर देव मुनी नारद पुढे भ्रमण करण्यासाठी निघून जातात. मित्रांनो, प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या या 3 गुप्त गोष्टी अवश्य पाहिल्या पाहिजेत. आणि कोणताही पुरुष आपल्या पत्नीच्या 3 गोष्टींना चुकूनही पाहतो तर त्याच्या घरात कधीही गरिबी येत नाही आणि त्याच्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास राहतो. मित्रांनो, बहुतेक पती पत्नी आपापसात भांडत राहतात, पण जर तुम्ही पत्नीच्या 3 गुप्त गोष्टी पाहिल्या तर तुमच्या आयुष्यात कधीही भांडण होणार नाही आणि तुमचे जीवन अत्यंत सुखी होईल. मित्रांनो, जर तुम्हीही माझे आराध्य भगवान श्री रामजींचे भक्त असाल तर कमेंटमध्ये ख्या श्रद्धेने जय श्री राम नक्की लिहा. प्रिय मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या या 3 गुप्त गोष्टी पाहिल्या आणि एक गोष्ट तिची घेतली तर तुम्ही आयुष्यात कधीही गरीब राहणार नाही आणि तुमची सर्व कामे नेहमी वेळेवर होतील आणि तिच्या घरात माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो आणि माता लक्ष्मीची कृपा तिच्यावर नेहमी राहते. तिचे घर नेहमी आनंदाने भरलेले असते. प्रिय मित्रांनो, पत्नीच्या त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक पुरुषाने अवश्य पाहिल्या पाहिजेत, हे आम्ही तुम्हाला एका अत्यंत महत्वाच्या कथेच्या माध्यमातून समजावून सांगू. मित्रांनो, तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका, जेणेकरून तुम्हाला पूर्ण ज्ञान मिळेल. कारण अर्धवट ज्ञान विषासारखे असते. अर्धवट ज्ञानाने कधीही यश मिळत नाही. मित्रांनो, तुमचा जास्त वेळ वाया न घालवता कथा सांगायला सुरुवात करतो. मित्रांनो, एकदा भगवान श्रीकृष्ण द्वारकेत बसले होते. तेव्हा अचानक
त्यांच्याकडे देवर्षी नारद येतात. तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्यांना पाहतात तर देवर्षी नारद आपल्या मनात काहीतरी विचार करत होते. त्यांना असे चिंतित पाहून भगवान श्रीकृष्ण देवर्षी नारदांना म्हणतात, हे नारदा, असे वाटते की तुम्ही आज एखाद्या प्रश्नामुळे चिंतित आहात. तुम्ही कोणत्या गोष्टीबद्दल इतके चिंतित आहात? तुम्ही निश्चिंत होऊन मला सांगा. आम्ही तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे नक्की देऊ. भगवान श्रीकृष्णांचे बोलणे ऐकून देवर्षी नारद त्यांना म्हणतात की, हे प्रभू, आज माझ्या मनात एक विचित्र प्रश्न निर्माण होत आहे आणि माझा तो प्रश्न असा आहे की स्त्रीच्या त्या 3 कोणत्या गोष्टी असतात ज्या प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या नक्की पाहिल्या पाहिजेत आणि ज्याला पाहणारा व्यक्ती कधीही गरीब राहत नाही. तेव्हा भगवान श्रीकृष्ण देवर्षी नारदांना म्हणतात, हे नारदा, तुमचा हा प्रश्न खरोखरच खूप विचित्र आहे, पण तो सर्व मानवांसाठी उपयुक्तही आहे आणि आज तुम्ही हा प्रश्न विचारून संपूर्ण मानवजातीचा उद्धार केला आहे. पण मी तुम्हाला तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी एक अत्यंत महत्वाची कथा सांगू इच्छितो. ती तुम्हाला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण ऐकावी लागेल, कारण अर्धवट ज्ञान प्रत्येक माणसासाठी खूप हानिकारक असते. मग देवर्षी नारद भगवान श्रीकृष्णांना म्हणतात, प्रभू, मी तुम्हाला विश्वास देतो की मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्ण ऐकेन आणि या कथेला संपूर्ण ब्रह्मांडात प्रसिद्ध करेन. प्रिय मित्रांनो, आता भगवान श्रीकृष्ण देवर्षी नारदांना म्हणतात, नारदा, एका नगरात संत कुमार नावाचा एक पंडित राहत होता. तो खूप गरीब होता. त्याच्या घरात खाण्यापिण्याचे काहीही नव्हते. त्याला घालायला कपडेही नव्हते. तो एकच कपडा घालत असे. त्याच्या पत्नीचे नाव सुशीला होते. त्याची पत्नी खूप सुंदर होती आणि तो तिच्यावर खूप प्रेम करत असे. पण त्याची पत्नी सुशीलाला तिच्या सौंदर्याचा खूप अहंकार होता. याच अहंकारामुळे ती घरात मनमानी करत असे. त्यामुळे संत कुमार पंडित जास्तच त्रस्त राहू लागला होता, कारण आता त्याची पत्नी त्याच्याशी प्रत्येक गोष्टीवरून भांडू लागली होती. अशा प्रकारे त्याच्या घरात दररोज भांडणे होऊ लागली होती. त्याची पत्नी त्याला टोमणेही मारू लागली होती. त्याची पत्नी त्याला टोमणे मारत म्हणाली की, तुमच्याकडे काहीच नाही, तुम्ही तर कंगाल आहात. मला माहित नाही मी तुमच्याशी लग्न कसे केले. या घरात प्यायला पाणी नाही, खायला अन्न नाही आणि घालायला कपडेही नाहीत. मी तरी काय करू? तुम्ही आता काहीच काम करत नाही. आपल्या पत्नीचे असे बोल ऐकून त्या संत कुमार पंडिताला खूप वाईट वाटले, पण त्याला समजत नव्हते की त्याच्या सोबत असे का होत आहे. त्यामुळे तो संत कुमार पंडित खूपच चिंतेत राहू लागला होता आणि आता त्याचे मन कोणत्याही कामात लागत नव्हते. मग हळूहळू तो आधीपेक्षाही गरीब झाला. त्यामुळे त्याला आपली जमीनही विकावी लागली. पण तरीही त्याच्या गरिबीत काही सुधारणा होत नव्हती, ज्यामुळे तो खूपच त्रस्त राहू लागला होता. एक दिवसाची गोष्ट आहे. तो संत कुमार पंडित आपल्या काही कामासाठी कुठेतरी जात होता. तेव्हा अचानक त्याने पाहिले की एक संत महात्मा आपल्या कुटीजवळ ध्यान साधनेत लीन आहेत. तेव्हा तो संत कुमार पंडित आपल्या मनात काहीतरी विचार करू लागतो की, हे महात्माजी, मला काहीतरी दिव्य पुरुष वाटतात. मी यांच्याजवळ जाऊन का पाहू नये? कदाचित हे महात्माजी मला माझ्या समस्यांपासून मुक्त करतील. असा विचार करून तो संत कुमार पंडित त्या संत महात्माजींच्या जवळ जातो आणि आपले दोन्ही हात जोडून मोठ्याने रडू लागतो. तेव्हा काही वेळाने ते महात्माजी आपले डोळे उघडतात आणि ते पाहतात की त्यांच्या समोर एक पंडित बसलेला आहे, जो मोठ्याने रडत आहे आणि रडतच आहे. मग ते महात्माजी त्या संत कुमार पंडिताला म्हणतात की, हे पुत्रा, तू कोण आहेस आणि का रडत आहेस? त्या महात्माजींचे बोलणे ऐकून तो संत कुमार पंडित त्यांना म्हणतो की, हे महात्मा, मी या नगरातील एक गरीब पंडित आहे आणि माझे नाव संत कुमार आहे आणि मी या कारणामुळे रडत आहे कारण माझी पत्नी माझ्याशी भांडण करते आणि मला टोमणे मारत राहते की तुझ्याकडे काय आहे.
तू तर कंगाल आहेस. या घरात खाण्यापिण्या घालण्यासाठी काहीही नाही. माहीत नाही मी कोणाशी लग्न केले आहे. अशाच प्रकारचे टोमणे माझी पत्नी रोज मारत राहते. पण मी खूप मेहनत करतो, तरीही थोडेच धन कमवू शकतो, ज्यामुळे मी माझ्या कुटुंबाचे पालन पोषण करतो. संत कुमार पंडित पुढे म्हणतो, विप्र, तुम्ही मला तो उपाय सांगा ज्यामुळे माझी पत्नी माझ्याशी भांडणार नाही आणि मी लवकरच धनवान होईन. त्या संत कुमार पंडिताचे बोलणे ऐकून ते महात्मा त्याला म्हणाले, हे पुत्रा, तू आधी रडणे थांबव. मी तुला 3 गोष्टी सांगणार आहे ज्या प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या नक्कीच पाहिल्या पाहिजेत. आणि जर कोणत्याही पुरुषाने आपल्या पत्नीच्या या 3 गोष्टी पाहिल्या तर त्या व्यक्तीला श्रीमंत होण्यापासून देवही रोखू शकत नाही. मित्रांनो, त्या संत महात्म्याचे बोलणे ऐकून तो संत कुमार पंडित त्यांना म्हणाला की, हे मुनिवर, उशीर न करता मला त्या 3 गोष्टी सांगा ज्या प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या पाहिल्या पाहिजेत. त्या 3 गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. तेव्हा ते संत महात्मा त्या संत कुमार पंडिताला म्हणाले, हे पुत्रा, इतकी उत्सुकता चांगली नाही. माणसाने नेहमी संयमी असले पाहिजे. तर चला, मी आता तुला त्या 3 गोष्टी सांगतो ज्या प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीच्या त्या 3 गोष्टी नक्कीच पाहिल्या पाहिजेत. पण मी तुला त्या 3 गोष्टींबद्दल एका महत्वाच्या कथेद्वारे सांगणार आहे. म्हणून तुला माझ्याशी एक वचन द्यावे लागेल की जेव्हा मी ही कथा सांगेन तेव्हापर्यंत तुला ही कथा ऐकावी लागेल. त्या महात्माजींचे बोलणे ऐकून संत कुमार पंडित त्यांना म्हणाला, हे महात्मा, मी तुम्हाला विश्वास देतो. मी ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे ऐकेन. प्रिय मित्रांनो, ते महात्माजी त्या संत कुमार पंडिताला म्हणतात की, हे पुत्रा, एका नगरात धनराज नावाचा एक व्यापारी राहत होता. तो त्या नगरातील सर्वात मोठा व्यापारी होता. त्या धनराज व्यापारी आणि त्याच्या पत्नीमध्ये खूप प्रेम होते. ते दोघे एकमेकांवर खूप प्रेम करत होते आणि त्यांच्या घरात कधीही भांडण होत नव्हते. त्यामुळे त्याच्या घरात नेहमी माता लक्ष्मीचा वास असे. त्याला त्याच्या व्यवसायात अनेक पटींनी यश मिळत असे. धनराज व्यापारी आणि त्याच्या पत्नीमध्ये इतके प्रेम होते की त्याचे शेजारी त्यांच्या या प्रेमामुळे मत्सर करू लागले होते. त्यामुळे काही स्त्रिया तर धनराजच्या पत्नीशी बोलतही नव्हत्या. त्याची पत्नी दररोज संध्याकाळी आपल्या घरात एक दिवा नक्कीच लावत असे. पण काही स्त्रिया तिला असे करण्यापासून रोखत असत आणि म्हणत असत की, तू दररोज संध्याकाळी आपल्या घरात दिवा लावतेस, असे केल्याने तुला काय फायदा होईल? तू असे करू नकोस. पण ती कोणाचेही ऐकून न ऐकल्यासारखे करत असे आणि आपल्या मनाप्रमाणे वागत असे. इतकेच काय, तर ती आपल्या पतीचेही कोणतेही बोलणे ऐकत नव्हती. ती आपल्या मर्जीनुसार घर चालवत असे आणि तो धनराजही आपल्या पत्नीला कोणतेही काम करण्यापासून थांबवत नव्हता. कारण तो धनराज व्यापारी खूप बुद्धिमान होता. त्याला चांगलेच माहीत होते की जर त्याने आपल्या पत्नीला कोणतेही काम करण्यापासून थांबवले तर निश्चितच त्या दोघांमध्ये भांडण होईल, ज्यामुळे त्याचे लक्ष व्यापारात नीट लागणार नाही आणि व्यापारात नुकसान होऊ लागेल. त्याचबरोबर तो धनराज आपल्या पत्नीला सोडूही इच्छित नव्हता, कारण तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करत होता. पण त्याची पत्नी त्याच्यावर जास्त प्रेम करत नव्हती, तर त्या धनराज समोर केवळ दिखाव्याचे प्रेम दाखवत असे आणि आपल्या पतीवर नाराजही होत असे. पण कोणत्याही प्रकारे तो धनराज आपल्या पत्नीला समजावून घेत असे. अशा प्रकारे दिवस जात होते आणि तो धनराज व्यापारी आपल्या पत्नीसोबत सुखाने जीवन व्यतीत करत होता. मग हळूहळू ही गोष्ट संपूर्ण नगरात पसरली आणि त्या नगरातील सर्व लोक त्या धनराज व्यापारी आणि त्याच्या पत्नीच्या या प्रेमाचे उदाहरण देऊ लागले होते. मग जेव्हा ही गोष्ट त्या नगराच्या राजा विक्रमला कळली की धनराज व्यापारी आणि त्याची पत्नी एकमेकांवर खूप प्रेम करतात, तेव्हा त्याने आपल्या सैनिकांना बोलावले आणि त्यांना सांगितले की जा, त्या धनराज आणि त्याच्या पत्नीला मोठ्या आदराने राजमहालात घेऊन ये
आम्हाला त्यांचा सन्मान करायचा आहे, पण तुम्ही त्यांना काहीही सांगू नका. राजाची आज्ञा ऐकून त्याचे ते सैनिक त्या धनराजच्या घरी जातात आणि त्याच्या घराचा दरवाजा ठोठावू लागतात. मग थोड्या वेळाने तो धनराज व्यापारी आपल्या घराचा दरवाजा उघडतो. तेव्हा तो पाहतो की त्याच्या समोर राजाचे सैनिक उभे आहेत. तेव्हा तो धनराज व्यापारी त्या सैनिकांना म्हणतो की तुम्ही लोक आज माझ्या घरी का आला आहात? मग ते सैनिक म्हणतात की चला, तुम्हाला राजासाहेबांनी आपल्या राजवाड्यात बोलावले आहे. मग राजाचे ते सैनिक त्या दोघांना आपल्यासोबत राजवाड्यात घेऊन येतात. राजवाड्यात पोहोचल्यावर राजा त्या धनराज व्यापारी आणि त्याच्या पत्नीचे चांगल्या प्रकारे आदरातिथ्य करतो. त्यानंतर त्यांना थोडेसे धन देतो. ते मिळाल्यावर तो धनराज आणि त्याची पत्नी खूप आनंदी होतात आणि आनंदाने आपल्या घरी निघून जातात. त्यानंतर त्या नगराचा राजा संपूर्ण नगरात ही घोषणा करतो की आज रात्री संपूर्ण नगरातील सर्व लोकांच्या घरांमध्ये धनराज आणि त्याच्या पत्नीमधील इतके प्रेम असल्यामुळे दिवे प्रज्वलित केले जावेत, ज्यामुळे त्या धनराज व्यापारी आणि त्याच्या पत्नीमधील प्रेमाची प्रशंसा होईल. प्रिय मित्रांनो, राजाची आज्ञा ऐकून त्या नगरातील सर्व लोकांच्या घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले जातात. परंतु त्या नगरातील सर्व घरांचे दिवे थोड्याच वेळात विझतात. पण त्या धनराज व्यापाऱ्याच्या घरातील दिवा अजूनही जळत होता आणि त्याचा प्रकाश खूप दूरवर पसरत होता. मग त्या नगराच्या राजाने मनात विचार केला की आता मी बाहेर जाऊन बघतो की कोणी कोणी आपल्या घरांमध्ये दिवे प्रज्वलित केले आहेत आणि कोणाचा दिवा अजूनही प्रज्वलित होत आहे. इतके मनात विचार करून तो राजा आपल्या महालातून त्या नगराकडे पाहू लागतो. तेव्हा त्याला दिसते की त्या नगरातील कोणत्याही घरात कोणताही दिवा जळत नाहीये, पण त्या धनराजच्या घरात लावलेला दिवा अजूनही जळत आहे. राजा त्या नगराकडे पाहतच होता की तेवढ्यात तिथे त्यांची राणी येते. तेव्हा राजासाहेब राणीला म्हणतात की राणीजी, नगराकडे बघा. नगरातील कोणत्याही घरात कोणताही दिवा अजूनही जळत नाहीये, पण अजूनही त्या धनराज व्यापाऱ्याच्या घरात लावलेला दिवा अजूनही जळत आहे. यावरून हे स्पष्ट होते की त्या धनराज व्यापारी आणि त्याच्या पत्नीमध्ये इतके जास्त प्रेम आहे आणि त्या दोघांमध्ये इतके जास्त प्रेम असण्याचे कारण तो धनराज व्यापारी आहे, कारण तो खूप बुद्धिमान आहे आणि आपल्या सूझबुझीने आपले घर चालवतो. पण राणी राजाच्या बोलण्याशी सहमत नसते आणि राजाला म्हणते की हे महाराज, मी तुमच्या बोलण्याशी सहमत नाही. याच गोष्टीवरून राजा आणि राणी यांच्यात बराच वेळ वाद होतो आणि प्रकरण भांडणापर्यंत पोहोचते. मग राजा आणि राणी यांच्यात तलवारीही चालतात, ज्यामुळे राजा आणि राणी यांना अनेक जखमा होतात. तेव्हा अचानक राजाने राणीला विचारले की आपण दोघे हे भांडण का करत आहोत? आपण त्या धनराज व्यापारी आणि त्याच्या पत्नीची परीक्षा का घेऊ नये, ज्यामुळे त्यांच्यात इतके प्रेम असण्याचे कारण पूर्णपणे स्पष्ट होईल. राजाची गोष्ट राणी ही स्वीकारते आणि म्हणते की ठीक आहे, मी आधी त्या धनराज व्यापारीच्या पत्नीची परीक्षा घेऊ इच्छिते. मग राजासाहेबही म्हणतात, ठीक आहे राणीजी, तुम्हाला हवे तसे तुम्ही धनराज व्यापारीची परीक्षा घेऊ शकता. मग राणी काही सैनिकांना बोलावते आणि त्यांना म्हणते, जा, त्या धनराजला सांगा की जर त्याने आपल्या पत्नीला मारले तर मी त्याच्याशी लग्न करेन आणि राजासाहेबांना बंदी बनवून तुरुंगात टाकेन. राजाच्या जागी मी त्याला सिंहासनावर बसवेन. राणीचा आदेश मिळताच ते सैनिक त्या धनराज व्यापाऱ्याच्या घरी पोहोचतात. संध्याकाळ होणार होती आणि धनराजची पत्नी कुठेतरी गेली होती, पण तो धनराज घरातच होता, कारण तो थोडा आजारी पडला होता. मग ते सैनिक त्या धनराजच्या घरापाशी पोहोचून त्याच्या दाराचे दरवाजे ठोठावू लागतात. तेव्हा दरवाजा ठोठावण्याचा आवाज ऐकून तो कसा तरी दरवाजा उघडतो. तेव्हा ते सैनिक त्या धनराजला म्हणतात, ऐका, राणी साहेबांचा आदेश आहे की जर तुम्ही तुमच्या पत्नीला ठार मारले तर राणी साहेब तुमच्याशी लग्न करतील आणि राजा साहेबांना बंदी बनवून
तुरुंगात टाकतील. मग तुम्हाला त्यांच्या जागी सिंहासनावर बसवतील. नगरात तुमचे राज्य होईल. त्या सैनिकांचे बोलणे ऐकून तो धनराज त्या सैनिकांना स्पष्टपणे म्हणतो की, ज्या राणी साहेबांना सांगा की मी माझ्या पत्नीला कोणत्याही परिस्थितीत गमावू इच्छित नाही, कारण मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो आणि जर कोणी माझ्या पत्नीला नुकसान पोहोचवण्याचा विचारही केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. आणि राणी साहेबांशी लग्न करण्याबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही राणी साहेबांना सांगून द्या की मी त्यांच्याशी कोणत्याही परिस्थितीत लग्न करण्यास तयार नाही. जरी त्यांनी मला त्यांचे सिंहासन दिले तरी मी माझ्या पत्नीचे स्थान कोणालाही देऊ शकत नाही. मग त्या धनराजचे बोलणे ऐकून ते सैनिक राजवाड्यात पोहोचतात आणि राणीला त्या धनराजने सांगितलेल्या गोष्टी सांगतात. त्यानंतर राजा राणीला म्हणतो की, पाहिले ना की तो धनराज व्यापारी किती समजूतदार आहे. आणि यावरून हे स्पष्ट होते की धनराज व्यापारी आणि त्याच्या पत्नीमध्ये इतके जास्त प्रेम असण्याचे कारण तो धनराजच आहे, कारण तो आपल्या पत्नीवर खूप प्रेम करतो. राजाचे बोलणे ऐकून राणी राजाला म्हणते, तुम्ही असे कसे म्हणू शकता? तुम्ही अजून त्या धनराजच्या पत्नीची परीक्षा घेतलीच नाहीये. मग राजा म्हणतो की, ठीक आहे, मी तुमच्या मनाचे समाधान करण्यासाठी तिच्या पत्नीची परीक्षा घेतो. तेव्हा राजा काही सैनिकांना बोलावतो आणि त्यांना म्हणतो, ज्या आणि या नगरात राहणाऱ्या त्या धनवान धनराज व्यापाऱ्याच्या पत्नीला सांगा की जर तिने आपल्या पतीला ठार मारले तर मी तिला माझी राणी म्हणून स्वीकारेन आणि तिला नेहमी माझी पटराणी बनवून ठेवीन. प्रिय मित्रांनो, ते महात्माजी त्या संत कुमार पंडिताला पुढे म्हणतात, हे पुत्रा, राजाची आज्ञा मिळताच त्याचे ते सैनिक त्या धनराजच्या घराकडे निघतात. जेव्हा ते सैनिक त्या धनराजच्या घरी जात होते तेव्हा ते पाहतात की त्या धनराज व्यापाऱ्याची पत्नी पाणी घेऊन येत आहे. आणि जेव्हा तिची पत्नी त्या सैनिकांजवळ पोहोचते तेव्हा ते सैनिक त्या धनराजच्या पत्नीला म्हणतात की, राजा साहेबांनी आदेश दिला आहे की जर तुम्ही तुमच्या पतीला मृत्यूच्या घाटावर उतरवाल तर राजा साहेब तुमच्याशी विवाह करतील आणि तुम्हाला पटराणी बनवून ठेवतील. राजाच्या त्या सैनिकांचे बोलणे ऐकून धनराजची पत्नी मनात विचार करू लागते की राजा साहेब माझ्याशी विवाह करण्यासाठी तयार आहेत. तेव्हा तर खूप चांगले आहे, मी माझ्या पतीला आजच मारून टाकते. मनात इतका विचार करून ती त्या सैनिकांना म्हणते, ठीक आहे, मी माझ्या पतीला मृत्यूच्या घाटावर उतरवण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तेव्हा ते सैनिकांना म्हणतात की, पण राजा साहेबांना कसे कळेल की तुम्ही तुमच्या पतीला मृत्यूच्या घाटावर उतरवले आहे? मग धनराजची पत्नी त्या सैनिकांना म्हणते, संध्याकाळच्या वेळी मी जो दिवा रोज लावते त्याच्या थोड्या वेळाने मी माझ्या पतीला ठार मारेन आणि राजा साहेबांना संध्याकाळचा तो दिवा विझवून इशारा देईन. त्या धनराजच्या पत्नीचे बोलणे ऐकून राजाचे ते सैनिक राजवाड्यात पोहोचतात आणि राजवाड्यात पोहोचून राजाला म्हणतात, हे राजन, धनराजची पत्नी तर आपल्या पतीला जीवे मारण्यासाठी तयार झाली आहे. जेव्हा राणीने हे ऐकले तेव्हा हे ऐकून राणीला स्त्री जातीचा तिरस्कार वाटू लागला. मग राजाने राणीला सांगितले की हा जास्त विचार करण्याचा आणि समजून घेण्याचा काळ नाही. आपण त्या धनराजचा जीव वाचवण्याचा विचार केला पाहिजे, कारण त्याची पत्नी खूप निर्दयी आहे. ती निश्चितच आपल्या पतीला ठार मारेल. आज आपल्यामुळे त्या धनराजचे प्राण संकटात आहेत. मग राजा लगेच त्या सैनिकांना म्हणतो की लवकर जा आणि त्या धनराजच्या पत्नीला सांगा की तिने धनराज व्यापाऱ्याला मारू नये. मित्रांनो, राजाचा आदेश मिळताच ते सैनिक धावत धनराज व्यापाऱ्याच्या घरी पोहोचतात. तेव्हा ते पाहतात की त्या धनराज व्यापाऱ्याच्या पत्नीने आपल्या पतीला दिवसाच ठार मारले आहे. तेव्हा ते सैनिक धनराज व्यापाऱ्याच्या पत्नीला ओरडत म्हणतात की तू तर आम्हाला सांगितले होतेस की तू धनराजला संध्याकाळी ठार मारशील, पण तू धनराजला दिवसाच का मारलेस? राजाच्या त्या सैनिकांचे बोलणे ऐकून ती धनराजची पत्नी त्यांना म्हणते, मला तर माझ्या पतीला मारायचेच होते आणि मी त्याला
खूप आधीच मारू इच्छित होते, परंतु योग्य संधी मिळाली नाही. त्यामुळे मी माझ्या पतीला कधीच मारू शकले नाही आणि मी विचार केला की दिवसाच पतीला ठार मारते, दिवा संध्याकाळ होताच विझवून टाकेन. मित्रांनो, धनराजची पत्नी पुढे म्हणते, तर सैनिकांनो, मी माझ्या पतीला ठार मारले आहे. आता राजासाहेब मला आपली राणी बनवतील का? तेव्हा त्या सैनिकांनी म्हटले, हे तर तुम्ही राजासाहेबांनाच विचारून घ्या. मग धनराजची पत्नी आणि ते सैनिक राजमहालात पोहोचतात आणि ते सैनिक राजासाहेबांना सर्व हकीकत सांगतात. हे ऐकल्यानंतर राजासाहेब खूप क्रोधित होतात आणि धनराजच्या पत्नीला बंदी बनवून कारागृहात टाकतात. प्रिय मित्रांनो, ते महात्माजी त्या संत कुमार पंडिताला म्हणतात, हे पुत्रा, चल आता मी तुला त्या 3 गोष्टी सांगतो ज्या प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीमध्ये अवश्य पाहिल्या पाहिजेत आणि ज्या पाहिल्यानंतर त्याच्या घरात कधीही क्लेश होत नाही. तर पहिली गोष्ट आपल्या पत्नीमध्ये ही पाहिली पाहिजे की पत्नी कोठे येत आहे, कोठे जात आहे, कोणाला भेटत आहे आणि कोणाशी बोलत आहे. जो पुरुष आपल्या पत्नीच्या या गोष्टी पाहतो तर त्याच्या घरात कधीही क्लेश होत नाही आणि त्याचे आपल्या पत्नीवर नियंत्रणही असते. दुसरी गोष्ट, प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीची अवश्य पाहिली पाहिजे, ती आहे बोलचाल. मित्रांनो, प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीची बोलचालची भाषा कशी आहे आणि ती आपल्या पतीचे ऐकते की नाही हे पाहिले पाहिजे. ती त्याचा आदर करते की नाही, ही गोष्ट देखील प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीची नक्कीच पाहिली पाहिजे. तिसरी गोष्ट, प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीचे चालचलन नक्कीच पाहिले पाहिजे. जो पुरुष आपल्या पत्नीचे चालचलन पाहतो आणि आपल्या पत्नीला नियंत्रणात ठेवतो त्या घरात कधीही क्लेश होत नाहीत. पण ज्या स्त्रिया घर आपल्याच मनाप्रमाणे चालवतात आणि पतीचे ऐकत नाहीत, तेव्हा त्यांची अवस्था त्या धनराज व्यापायासारखीच होते. मित्रांनो, भगवान श्रीकृष्ण देवर्षी नारदांना म्हणतात, हे नारद, आता तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळालीच असतील. तेव्हा देवर्षी नारद भगवान श्रीकृष्णांना म्हणतात, हे प्रभू, आज तुम्ही मला खूप महत्वाचे ज्ञान दिले आहे. मी तुम्हाला विश्वास देतो की मी या ज्ञानाचा विस्तार संपूर्ण ब्रह्मांडात नक्कीच प्रसिद्ध करीन. प्रिय मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर तुम्हाला समजले असेल की पत्नीच्या त्या कोणत्या 3 गोष्टी आहेत ज्या प्रत्येक पुरुषाने नक्की पाहिल्या पाहिजेत. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि ख्या श्रद्धेने कमेंटमध्ये जय श्री राम नक्की लिहा. धन्यवाद.